श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः। सिद्धमणी नामधारकासी कथा वर्तली परियसी श्री गुरुचरित्र अति कवतुकेसी परम पवित्र एकपा गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू। भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमासी जात असते अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियसी आपुले शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातुनी साष्टांग नमन करुणी पुनरपी जाय आपले स्थाना मध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्टतोसी आड पडतोसी येऊन या तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेता फुले पिकावे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता आता तुझेनी धर्मे जेऊ श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी सांगेन तुझं जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा शूद्र विनवी स्वामी असी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासे शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी असी विनवित खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी म्हणून युक्ते मागतोसी अंगीकार करू जाण नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवणी तत्क्षणी गेला शेता संतोषुनी कापिन म्हणे वेगे से कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊनी स्त्रीपुत्रासी मारू लागला तो शूद्र समजता ते मारी येणे परी पळत आली गावा भितरी आड पडती राजदारी पिसे लागली पतीसी संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले आमुचे जीवित्व भाषण गेले जीवित्व भाणस गेले आणि कमासा भक्षितो आम्ही वर्जावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधील त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोनी विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनु मज ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून या श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला पुसावया लोक येती समस्त होत असे त्याचे घरी एकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करिता म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समजता संभोखी न करी चिंता रहा सुखी गुरु सोय नेणती मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे सहस्त्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतकरण हानी नव्हे निर्धार पै शीघ्र कृपा होय जासी दैन्य कैचे असे त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळिका पर्जन्य पडिला अकाळिका मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिके विण शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एक अकरा फरगंडेसी ते शूद्र स्त्री संतोषोनी शेता आली पूजा घेऊनी अवलोकित असे आपुले नयनी महानंद करीत असे येऊनी लागे पतीचे चरणी विनवित असे कर जोडणी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीसी विनवोनी शेतीचे पांडवांसी पूजोनी विचार करती दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीसी पूजो आले श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीत असे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सराहुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणत असे ऐका अधिकारी असी बोलावोनी शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी रीता दिसत असे कोठारासी आपण देईन अर्ध वाटा गत संवत्सर द्विगुण आम्हासी अंगीकृत होय परियसी धान्य झाले बहुवसी शताधिक गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न कराहो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊनी आपुले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोष विशुद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळी का राजवाटा देऊनी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनुसे सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समादे शूद्रवर प्रदानम नाम 8 चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।